नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। शेगाव ते पंढरपूर श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा 2008 पासून अखंड सुरू असलेली भक्तीची परंपरा। हजारो वारकऱ्यांसाठी उसळ फराळ वाटप संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने सन 2008 पासून अखंड सुरू असलेली भक्ती आणि सेवेची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक जुलै 22 ते 26 जुलै 2026 या कालावधीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। विशेष म्हणजे 2008 पासून सलग दरवर्षी हजारो वारकरी व भाविकांसाठी मोफत उसळ फराळ वाटपाचा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत आहे। विठ्ठल भक्तांची सेवा हीच ईश्वरसेवा मानत आयोजकांनी ही परंपरा जपली असून यावर्षीही हजारो भाविकांसाठी उसळ फराळ व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती। पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर येथे शेगाव दुमाला 3 रस्ता सोलापूर बायपास श्री दत्तू पाटील यांच्या शेतात पोलीस चौकीजवळ पालखीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी निवास पिण्याचे पाणी धार्मिक कार्यक्रम तसेच भोजन व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। दररोज पहाटे काकडा सकाळी श्री विठ्ठल नामजप आणि सायंकाळी हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांना मोफत उसळ फराळाचे वाटप करण्यात आले असून सेवाभावाची ही परंपरा गेल्या 18 वर्षांपासून अखंड सुरू आहे। या पालखी सोहळ्याचे दिंडी सोहळा प्रमुख ह.भ.प. उमाताई पद्माकर माळी तर व्यवस्थापक ह.भ.प. अनिल टाकंडे हे आहेत। पालखी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आयोजकांशी संपर्क साधून या पवित्र वारीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते। यावेळी जय गजानन ठिबक सिंचनचे संचालक मुकेश भाऊ कडाळे पत्रकार लक्ष्मण भाऊ कान्हेरकर तसेच सेवादारी मंडळी उपस्थित होती। आयोजकांनी सर्व वारकऱ्यांना शिस्त स्वच्छता आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले असून भक्तीबरोबरच सेवा हीच खरी विठ्ठल भक्ती या भावनेतून 2008 पासून सुरू असलेला हजारो भाविकांसाठीचा उसळ फराळ वाटपाचा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला। इकडे चालला होता अंदर उसळ घ्यायला दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण पंढरपुरी वारी करत असतो आणि याचं निवेदन सर्वांचं निवेदन इतके जणांचं युद्ध करणं सोपी नाही आहे। कोणी आयराम जायराम करू शकत नाही, बरोबर आहे की नाही मंडळी? हे कोणी येईल आला मी करतो, एक आपल्या घरातल्या 5 सदस्य आहेत आणि आपल्याजण होत नाही। 2 दिवस मी घरी पाहुणा आला तर चिडचिड होतो आणि हे 5 दिवस पूर्ण हे अनिल भाऊ सांभाळतात आणि आपले पद्माकर भाऊ होते ते बी मागच्या वर्षी पूर्ण ते करत होते। आज या वर्षी आपल्याला पद्माकर भाऊची जाणीव थोडी कमी पडून राहिली, तरी आमचे मोहन भाऊ आलेले आहेत, त्यांचा बी पूर्ण सगळ्यांचा आज रात्री आपण सत्कार घेऊ। ते पूर्ण येणार जाणार करायचा विषय नाही, महाराजांची अशी कृपा आहे। मोहन भाऊचं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे, किती जण जर खूप जुने आहेत
इतके जण जपून ठेवतो आपण कार्य बाबा काय कोणाला फोन करा कोणाला नाही, कोणी घरी राहते कोणी जाते कोणी येते. म्हणून आज आपण मोहन भावांचं सगळ्यांचं स्वागत करून आणि आपल्या अनिल भाऊचं हे सगळ्यांचं मनापासून यांचा धन्यवाद करू. दोन माझे शब्द संपवतो आणि यांच्यासाठी टाळ्या वाजवतो. बोला गजानन महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, अनंत कोटी. यानंतर योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री